गेल्या काही आठवड्यापासून महाराष्ट्रातलं वातावरण खूप तापलंय. कोल्हापुरात दगडफेक होतोय तर पुण्यामध्ये पुतळ्यांबरोबर वाद होतो. आणि सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्यामुळे दोन गट एकमेकांसोबत उभे राहतात. या सगळ्यामागे एकच नाव आहे, ते म्हणजे टिपू सुलतान. पण विचार करा की 18व्या शतकातल्या कर्नाटकाचा एक राजा होता. तो राजा 2026ला जाऊन या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतका महत्त्वाचा कसा ठरतो? का काही लोकांसाठी तो स्वातंत्र्य सेनानी आहे, तर काहींसाठी तो आक्रमक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेऊया की राजकीय पक्षाची कोणत्याही बाजू न घेता केवळ इतिहास आणि फॅक्ट्सच्या आधारे सत्य शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट ज्ञान हे अफवांपेक्षा जास्त घातक असतं. सर्वात आधी आपण महाराष्ट्राच्या संदर्भात इतिहास समजून घेऊया. टिपू सुलतान आणि मराठ्यांचे संबंध कसे होते हे समजून घेण्यासाठी आपल्याला मराठा-म्हैसूर युद्धाचा अभ्यास करावा लागेल. टिपू सुलतान आणि त्याचे वडील हैदर अली यांना आपली सीमा उत्तरेकडे वाढवायची होती, तर मराठ्यांना दक्षिणेत आपले वत्सर्व टिकवायचे होते. हे युद्ध खरं म्हणजे धर्मासाठी नव्हतं, तर हे युद्ध होते जमिनीसाठी आणि सत्तेसाठी. पेशव्यांनी टिपूचा अनेक वेळा पराभव केला होता. 1990च्या दशकात इंग्रजांनी मराठ्यांशी हातमिळवणी केली जेणेकरून टिपूला हरवता येईल. पण पुढे जाऊन मराठ्यांना असं समजलं की इंग्रज हे तर टिपूपेक्षा जास्त धोकादायक आहेत. टिपूच्या सैन्याने दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांवर स्वारी केली होती, त्याच्या आठवणी आजही काही स्थानिक लोककथांमध्ये एका दुःखद स्वरूपामध्ये आढळून येतात. याच कारणामुळे की काय की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं तुम्ही जाल तसं तुम्हाला टिपूबद्दल नकारात्मक भावना भेटते. आता आपण टिपूच्या व्यक्तिमत्वाच्या दोन टोकाच्या बाजू पाहूया. लोक म्हणतात की टिपू सुलतान हा सेक्युलर होता, तर दुसरीकडे काही लोक म्हणतात की तो धर्मांध होता. तर सत्य काय? टिपू हा पहिला भारताचा राजा असा होता ज्याने इंग्रजांविरुद्ध युद्धात रॉकेटचा वापर केला होता, ज्याला आज आपण मायसोरियन रॉकेट असं म्हणतो. त्याने आपली स्वतःची नौसेना उभारली होती. तो इंग्रजांना सर्वात जास्त घाबरवणारा शत्रू होता. अनेक पुरावे असे बी आहेत की टिपूने शृंगेरी मठाला आणि नंजुदेश्वर मठ मंदिराला मोठी दाने दिली होती. तो जगद्गुरू शंकराचार्यांना पत्र लिहायचा. तर दुसरीकडे केरळचा जो मलबार आहे, या केरळच्या मलबार या ठिकाणी आणि कोडगू या ठिकाणी टिपूने हिंदू आणि ख्रिश्चन समुदायांवरती प्रचंड अत्याचार केले, तसेच सक्तीने धर्मांतर केली आणि मंदिरे देखील तोडली. हे देखील ऐतिहासिक सत्य आहे. मग तो चांगला की वाईट? मित्रांनो, टिपू हा एक ॲब्सोल्यूट मोनार्क म्हणजे हुकुमशाह राजा होता. जो नागरिक त्याच्याशी निष्ठावान होता ना, त्याला तो मदत करायचा. पण ज्याने बंड केलं, मग तो कोणत्याही धर्माचा असो, हिंदू असो की मुस्लिम असो, टिपूने त्याला क्रूरपणे चिरडून टाकलं. आता येतो तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा प्रश्न की आज हे सगळे का बाहेर काढले जाते? निवडणुकीचा अजेंडा आहे का? जेव्हा महाराष्ट्र सरकारसमोर बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा मुंबईतील पायाभूत सुविधांचे प्रश्न उभे राहतात, तेव्हा अचानक टिपू सुलतान किंवा औरंगजेबासारखे मुद्दे समोर का येतात? हे जाणून बुजून केलं जातं का, की जेणेकरून जनतेचं लक्ष मूळ प्रश्नांवरून हटून धर्माकडे वळवता येईल? काही दिवसापूर्वी एका नेत्याने टिपूची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. ही तुलना पूर्णपणे चुकीची आहे. महाराजांचे स्वराज्य हे लोककल्याणकारी आणि स्त्रियांचा सन्मान करणारं होतं. तसेच टिपू हा एक विशिष्ट भूप्रदेशाचा राजा होता. दोघांच्या विचारसरणीत जर फरक बघायचा गेलो तर तो जमीन आसमानाचा असा फरक आहे. पण अशी तुलना करून जे राजकीय नेते आहेत ते जाणीवपूर्वक वाद निर्माण करतात का? सोशल मीडियाचा वापर करून फेक न्यूज आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमुळे सामान्य तरुणांच्या मनात द्वेष भरला जात आहे का? मित्रांनो, आपण एवढ्या सगळ्या चर्चेनंतर एक गोष्ट तर स्पष्ट आहे की इतिहास हा काळा किंवा पांढरा नसतो, तो ग्रे असतो. टिपू सुलतानला आपण आजच्या सेक्युलर किंवा कम्युन्युअल या चष्म्यातून बघूच शकत नाही. महाराष्ट्राला आज टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून भांडण्याची गरज आहे का? आपल्याला ती गरज आहे का की आपण सध्याच्या या सिच्युएशनमध्ये एवढी बेरोजगारी असताना देखील आपण मूळ महत्त्वाचे जे मुद्दे ते बाजूला सारून आपण इतिहासातल्या अशा काही पानांवरती ते पान आता उघडून त्याच्यावर त्या मुद्द्यावरती भांडतोय? याची खरंच सध्या गरज आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
सध्या उत्तम शिक्षण आणि रोजगाराची तसेच जातीय सलोख्याची इतिहासाचा वापर राजकारणासाठी करणाऱ्या नेत्यांना जाब विचारण्याची ही काळाची गरज आहे. इतिहास हा असतो वाचण्यासाठी असतो आणि त्यातून धडा घेण्यासाठी असतो. रस्त्यावर उतरून रक्त सांडण्यासाठी तो नसतो. जर आपण जुन्या जखमा उकरत बसलो तर भविष्य कसं घडणार? तुम्हाला काय वाटतं? टिपू सुलतानचा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता आहे का, की कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.